आणि हे काम चालू असताना काय काय होऊ शकतं हे सगळं किशोरावस्थेत. आणि म्हणून किशोरावस्थेमध्ये नेमकं आपल्याला ही मेंदूची रचना ही कशी कारणीभूत असते आणि त्याचं महत्त्व काय आणि त्याचे इफेक्ट काय, त्याचे परिणाम कसे होतात याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मी मगाशी सांगितलं वेगवेगळ्या अवस्था. इथे बघतोय अवस्था किंवा बाल्यावस्था म्हणजे 10व्या वर्षापर्यंत, 14व्या वर्षापर्यंत पूर्व किशोरावस्था, 14 ते 20 किशोरावस्था आणि 20व्या वर्षापर्यंत. आता ह्या दोन्ही भागांमध्ये काहीतरी विशिष्ट वैशिष्ट्य आहे. संक्रमण, आता जर संक्रमणाचा काळ चालू आहे मग संक्रांत, हे संक्रमण म्हणजे काय बदल, अशाच बदल एकीकडून दुसरीकडे जायचं. आता बाल्यावस्थेत म्हणजे असं आज ठरवलं जातं का आता मला बाल्यावस्था संपवायचे आणि उद्या किशोरावस्थेत जायचे, असा काही बदल होतो का? स्टेप बाय स्टेप. आणि हे काही मुद्दा म्हणून बरोबर असतं का? आई सांगते का मुलाला आता तुला 10वं वर्ष संपला बाबा, आता तू किशोरावस्थेकडे चाललेला आहे, तुला संक्रमणाचा काळ आहे, त्याच्यामुळे तू आता याच्या पुढी मार असं सांगितलं होतं का? तर हे आणि हे काय कोणाला औषधं घेऊन वाटतं का की आता तू बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत जाणार हे औषधं घ्यायचे असं होतं का? मग कसं होतं? नॅचरल, नैसर्गिक. आता हे नैसर्गिकपणे बदल होतात. ते संक्रमण आहे ते बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत आहे आणि अजून एकदा संक्रमण होतं किशोरावस्थेतून प्रौढावस्थेत. आता संक्रमणाच्या काळात पहिल्या अवस्थेची काही लक्षणं असतात आणि दुसऱ्या अवस्थेची लक्षणं दिसून लागतात. म्हणजे मॅडम मी मगाशी सांगितलं धाडस आणि साहसी वृत्ती लहानपणापासून असेल, बाल्यावस्थेत आहे तर त्याला पण वेगळं मिळू शकतं किंवा त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो आणि हे सगळं संक्रमणामध्ये होतं. तसंच काहीचं संक्रमण इथेही होतंय. किशोरावस्थेतून तो प्रौढावस्थेकडे जातोय. म्हणजे बरंच संक्रमण आलं म्हणजे किशोरावस्थेची काही लक्षणं आहेत पण प्रौढावस्थेची लक्षणं पण दिसू लागली आहे. आता प्रौढावस्थामध्ये फक्त केस आले म्हणून नाही, पण इथे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आहे. फक्त कुठले तरी कार्य करत नाही. म्हणजे निशा येतात किशोरावस्थेमध्ये तो बदल होतो, पण म्हणजे मोठी मिठी ठेवली म्हणजे तो अगदी प्रौढ झाला असं नाही. म्हणजे हे बदल जे काय करायचे हा प्रत्येकाला एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे आणि हे नॅचरली आतमध्ये घडतं. त्याला काही कोणी बाहेरून काही आणण्याची गरज नाहीये, औषधं देण्याची बदलासाठी गरज नाहीये. आपण मोड काढायला धान्य भिजत टाकायला लागतं तसं काही इथे काही भिजत टाकायचं नाहीये किंवा मेंदूला असं काही सुराग द्यायचं नाहीये की आता तुला प्रौढावस्थेत जायचंय किशोरावस्थेत जायचंय म्हणून तयार हो. पण हे ऑटोमॅटिकली नॅचरली आतमध्ये आंतरक्रियांद्वारे होत राहतं. आपण आता जे सगळे शिक्षणामध्ये वाचले घटक त्याच्यामध्ये काय बरं बघितलं आपल्याला काही वृत्तींमधला बदल करणार, काही वैशिष्ट्यपूर्ण आपण गोष्टी सांगितल्या जसं टीव्हीचं आकर्षण, मोबाईलचं आकर्षण. लहान मुलं घेतात अगदी पहिल्यांदा. आता आजकालच्या काही पिढीमध्ये अगदी 2 वर्षाचा मूल सुद्धा मोबाईल हाताळतं, पण त्याच्यामध्ये त्यांना ऑपरेशनमध्ये काही इंटरेस्ट नसतो. तुझ्याकडे एक ट्यून वाजत असते म्हणून त्या ट्यूनचं आकर्षण असतं, त्याच्यात चित्र दिसत असतात. आजकालच्या लहान मुलांच्या गाडी गोष्टी वगैरे हे सगळं मोबाईलद्वारे तुम्ही दाखवू शकतो. पण किशोरावस्थेमध्ये आपण शाळेत बघतो, आपण आपल्या व्यक्तींवर बघतो, हे सगळीकडे सॉफ्ट आहे ना की त्यांना ह्या वयोगटामध्ये ह्याचं आकर्षण वाटतं. कारण काय तर ह्याला बदल शारीरिक बदल आहे. जसे
सांगू शकेल साधारणपणे काय बदल दिसतात? बाहेरून दिसणार शारीरिक बदल आपल्याला पटकन बाहेरूनच दिसतात. एकदम उंची वाढते, आवाजात बदल होतो, बॉडी स्ट्रक्चर बदलतं, बॉडी स्ट्रेन बदलते, चालण्या बोलण्यात फरक होतो, आवाज होतो आणि पोटाच्या रुंदीत असतात. शरीराला एक वेगळा आकार येतो. त्याच्यामुळे हे बदल दिसून येतात. ते आपल्याला दिसतात तसे त्यांच्या समूहाची मुला-मुलींना सुद्धा दिसत असतात. आणि ह्याच्यात वय सगळं रामायण घडलेलं. प्रौढांबरोबरच्या वागणुकीत बदल होतो. काय बरं बदल होतो? त्यांना प्रौढांची संगत नको वाटते. त्यांना काय वाटतं? आपल्या वयाचे मित्र, आपल्या मैत्रिणी आणि त्यांच्यामध्ये सतत राहणं. आई वडिलांबरोबर फिरायला जायला येणार नाही, पण मित्रमैत्रिणींच्या बरोबर शिवाजीच्या कट्ट्यावरती गप्पा मारायला हमखास जाणार. का बरोबर? आई वडिलांच्या चुका काढल्या पहिल्यांदा बरोबर. आई काय बदल दिसतात प्रौढांबरोबरच्या वागणुकीत? मी का सॉरी म्हणू? असं काही चुकलंय काही? मी तर खरं म्हणायचं. मित्रमैत्रिणींबरोबरच्या वागणुकीत बदल आई आपल्याला दिसतो. लहानपणीचे मित्रमैत्रिणी येणारे असतात ते सगळ्यांच्या बरोबर समोर बसून गप्पा गोष्टी मारत खेळत असतात. पण किशोरावस्थेतले विनोदासाठी त्यांना स्वतःचा एक वेगळं जागा हवी असते. तिथे कोणाचा डिस्टर्बन्स नको असतो. स्वतःचं अस्तित्व त्यांना पटवून द्यायचं असतं सगळ्यांना. भावनिक बदल होतात. कोणते कोणते भावनिक बदल होतात? मी नाही करतो तेच योग्य आहे, बाकी सगळे म्हणजे काय? मी सांगितलेच खरं, माझंच मत हे योग्य आहे. पटकन राग येतो. वैचारिक बदल दोन कोणते होतात? तुम्ही का सांगताय बघायचं आहे? बघायला पाहिजे, हे आमची गरज आहे. आणि आम्हाला सांगितलंय शाळेमध्ये बाईंनी की सगळे प्रोग्राम बघायला पाहिजे. मग तुम्ही का नाही? कोणतीही गोष्ट करायची नाही म्हटलं की का नाही, आणि करायची म्हटलं का? म्हणजे आपण अगदी आपल्या मराठी सणांचं उदाहरण घेतलं किंवा कोणत्याही सणांचं गुढी उभारायचे, आकाशकंदील लावायचे किंवा एखाद्या विशिष्ट वेळेला प्रार्थना म्हणायचे, प्रत्येक ह्याला का हे करायचं तरी का हे